मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईत मराठा मूक मोर्चा निघणार आहे। खारघर सेंट्रल पार्क ते सीबीडी कोकण भवन पर्यंत मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। रायगड आणि नवी मुंबई अशा दोन विभागाचा हा मोर्चा असल्याने नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे। यात मुंबई कृषी उत्पन्न समितीमधील व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी होणार आहेत। दरम्यान गेली 2 दिवस सुरू असलेल्या पावसाचं सावट या मोर्चावर आहे। खारघर सेंट्रल पार्क पासून मोर्चा सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। पुढे उत्सव चौक, भारती विद्यापीठ, सीबीडी बस डेपो, कोकण भवन असा मोर्चाचा मार्ग आहे। तर आपण थेट जाऊयात, आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, एकूणच या मोर्चामुळे काय या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय? स्वाती, खूपच मोठ्या प्रमाणात हा मोर्चा असणार आहे। जवळपास जी पोलिसांची संख्या आहे ती 50,000 ते 1 लाखाची संख्या आहे। त्यामुळे पूर्ण नवी मुंबई आज वाहतूक कोंडीचा सामना करू शकते किंवा हा मूक मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात निघणार आहे। तुम्ही बघू शकता यासाठी जी तयारी सुरू आहे, इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण सेंट्रल पार्क इथे उभे आहोत, इथूनच मोर्चा निघणार आहे आणि असं हा पूर्ण सेंट्रल पार्क उत्सव करत कोकण भवनापर्यंत पोहोचणार आहे। मूक मोर्चा असणार आहे, मराठा आरक्षणासाठी हा मोर्चा असणार आहे। त्यासाठी जवळपास 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। प्रत्येक नाक्यानाक्यावरती बंदोबस्त आहे, प्रत्येक नाक्यानाक्यावरती पोलिसांची तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत, कारण की ह्या मूक मोर्चामध्ये जे काही पाणी वाटप होणार आहे किंवा खाद्य वाटप होणार आहे तिथे कचरा होऊ नये यासाठी मूक मोर्चा क्रांती मूक मोर्चाचे काही समिती नेमण्यात आलेली आहे आणि ही समिती ती सर्व जो कचरा आहे तो एकत्र करून एका ठिकाणी ठेवणार आहे। म्हणजे स्वच्छता तिथे पाळली जाणार आहे। जवळपास रायगड आणि नवी मुंबईचे 1 ते 1 लाखापर्यंत लोक येऊ शकतात ह्या मोर्चामध्ये। असा भव्य असा हा मोर्चा असणार आहे मराठा आरक्षणासाठी। मराठा आरक्षणाच्या जी त्यांची हे आहे माग आहे त्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत। एकंदरीतच या मोर्चामुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागणार, कारण ह्याच्या पुढे जर आपण गेलो तर इथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत रस्त्यावरती, पूर्ण ब्रिजवर खड्डे आहेत आणि हा मोर्चाचा रस्ताही तिथूनच आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक हवालदार आहे, ट्रॅफिकची पूर्ण तुकडी आहेत वाहतूक कोंडी होऊ नयेमुळे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठे कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी किंवा मग काही घटना होणार नाही, कारण की मुख मोर्चा जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो त्यांचं असं म्हणणं आहे का हा आमचा फक्त मुख मोर्चा असणार आहे, कुठच्याही उद्रेक आम्ही करणार नाही आहे। फक्त आम्ही सिडकोपर्यंत कोकण भवनकडे जाऊन आमच्या ज्या मागणी आहेत आमचे ते थेट प्रशासनाकडे मांडणार आहोत। त्यामुळे असं काही अनिश्चित प्रकार होणार नाही, उद्रेक होणार नाही, हा मुख मोर्चा आहे हे क्लिअर आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी चांगला बंदोबस्त लावलेला आहे। आता फक्त बघायचं आहे का किती माणसं येतात आणि हा जो भव्य निघाला तर वाहतूक कोंडी नक्की होणार, त्याच्यावरती पोलीस आणि प्रशासन कसं पाहत आहे। नक्कीच कपिल, तर एकूणच या मोर्चाचं स्वरूप भव्य असणार आहे, त्यामुळे नवी मुंबई पोलीस खारघर ते सीबीडी पर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद कपिल, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।